नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहत आहोत की जीवा आता आरशासमोर तयार होत असतो, तर पाठीमागून आता नंदिनी सुद्धा तयार होऊन आलेली असते आणि आता ती जीवाकडे बघत असते। तर जीवाला सुद्धा ते समजतं की आता नंदिनी आपल्याकडेच बघत आहे। तो आता खूप खुश होतो। खरं तर दोघांचंही आता नातं फुलायला लागलेलं आहे। जीवाला सुद्धा आता नंदिनी आवडायला लागलेली आहे, त्यामुळे आता दोघेही एकमेकांच्या प्रेमामध्ये पडत आहे। नंदिनी मात्र जीवाकडे बघून आता खूप खुश झालेली असते। तर दुसरीकडे सेम आता काव्य आणि पार्थ सुद्धा आता तयार झालेले असतात आणि ते सुद्धा आरशाच्या समोर उभा राहून एकमेकांना बघत असतात। त्यांचं देखील नातं आता खूपच पुढे गेलेलं आहे। तर आता नंदिनी जीवाला हॅप्पी दिवाळी असं आता म्हणते आणि जीवा देखील आता तिला दिवाळीचं विश करतो। तर इकडे सेम आपल्याला पाहायला भेटणार आहे की काव्य आणि पार्थ सुद्धा एकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छा देत असतात। तर आता पार्थ काव्याला म्हणत असतो की खरंच आज ना तुम्ही या साडीमध्ये खूप सुंदर दिसत आहात। तर काव्य सुद्धा त्याला म्हणत असते की देशमुख तुम्ही सुद्धा खूप छान दिसत आहात आणि दोघेही आता हातात हात मिळवून आता दिवाळीच्या एकमेकांना शुभेच्छा देत असतात। मात्र इकडे दुसरीकडे आपल्याला संकटाची चाहूल आता लागलेली आहे ते पाहायला भेटणार आहे। इकडे आता सुजाता चाललेली असते देशमुखांच्या घरी। जर ती तिथली आता तिची जी म्हणजे नोकर असते ती आता म्हणत असते की मॅडम तुम्ही कुठे निघाला आहात का? तर ती म्हणते की हो मी आता चाललेली आहे फटाके फोडण्यासाठी, कारण आता तिला असं जो काही हा व्हिडिओ मिळालेला आहे तो आता तो देशमुखांच्या घरी नेऊन सगळ्यांना दाखवणार आहे, त्यामुळे आता ती खूप खुश असते। तर आता इकडे आपल्याला हाच प्रोमो पाहायला भेटणार आहे। आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।